23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेली महा-टी-ई-टी यामधील सामाजिक शास्त्रे अर्थात इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल प्रश्न क्रमांक 91 ते 150 आपण घेणार आहोत. आणि ही प्रश्नपत्रिका सोडवताना या वर्षीसाठी आपल्याला अनेक क्ल्यू यामधून मिळू शकतात. त्यामधील प्रश्न पहिला, छत्रपती संभाजी महाराजांनी रिकामी जागा या ग्रंथाची रचना केली. अत्यंत सोपा प्रश्न. उत्तर आहे बुधभूषणम. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. त्याशिवाय त्यांनी नखशिख, नायिकाभेद आणि सातसतक या ग्रंथाचीही रचना केली. त्याचबरोबर आज्ञापत्र हे रामचंद्रपंत अमात्य यांनी, शिवभारत हे कवी परमानंद यांनी, तर राज्यव्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रघुनाथ पंडित यांनी तयार केलेला आहे. प्रश्न 92, जगाचा कारखाना असे वर्णन रिकामी जागा या देशाचे केले जात आहे. तर याचा पर्याय क्रमांक 2 इंग्लंड. त्याचं कारण की 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती. त्यामुळे आधुनिक यंत्राच्या सहाय्याने इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कारखानदारी विकसित केली गेली होती आणि जगभर आपला माल विकायला सुरुवात केली होती त्यांनी, म्हणून त्यांना जगाचा कारखाना असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. तर यामधील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 रामकृष्ण मिशन, स्वामी दयानंद सरस्वती. ही चुकीची जोडी आहे, कारण रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थ केली होती. आणि जे स्वामी दयानंद सरस्वती आहेत यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा काय आहे, चुकीची जोडी आहे. प्रश्न पुढचा 94, पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली. तर इथे पर्याय क्रमांक 2 कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ही घटना या चारही घटनांपैकी सगळ्यात आधी घडलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. तर हा प्रश्नाचं जे पर्याय आहेत ते खाली थोडेसे दबलेले आहेत. तर याचा योग्य क्रम लागते क, ब, अ, ड. क म्हणजे आता तुम्ही वाचून घ्या, हे 4 क्रम कोणत्या प्रमाणे लागतात. व्हिडिओ पॉज करून आपण वाचू शकता. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे. तर याचा पर्याय क्रमांक आहे 1. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न 97, विधान अ, भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. विधान ब, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. वरील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा. तर याचा पर्याय क्रमांक आहे 1 अ, बरोबर विधान, जे एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जातो हे बरोबर. आणि चुकीचं काय आहे, तर एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली नव्हती, जागतिकीकरणामध्ये विभक्त कुटुंब पद्धती झाली होती. प्रश्न 98, रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोविंद सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न 99, गट अ आणि गट ब आपण याचा अभ्यास करा. व्हिडिओ पॉज करून वाचा. तर याचा योग्य पर्याय जे लागणार आहेत तर 3, 2, 1, 4 या पद्धतीचं उत्तर असणार आहे. आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, वाचू शकता. प्रश्न 100 आहे, खालील विधाने अभ्यासा. हे संपूर्ण विधाने वाचा. या प्रश्नाचं उत्तर आहे नवाश्मयुग. हे सगळे नवाश्मयुगाचे उदाहरणे आहेत. आता काही प्रश्न खूप मोठे असल्यामुळे स्पेस पुरत नाही, तुम्हाला पाहण्यासाठी योग्य होत नाही, त्याच्यामुळे मी त्याचं थेट उत्तर सांगत आहे. प्रश्न 101, गटात न बसणारा शब्द ओळखा. वय, चर्मन्ना, कर्मार, नाव्य कुठला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाव्य. आता नाव्य का, कारण वैदिक काळात विविध व्यवसायावरून मानवाचे गट पडले होते. वय म्हणजे विणकर, चर्मन्मा म्हणजे चामड्याचे काम करणारा आजचा, आणि कारमार म्हणजे धातू काम करणारा. तिन्ही मानवी व्यवसाय किंवा कारागिरी दर्शवतात. तर नाव्य जे आहे हा नदी किंवा नौकानयन, योग्य पाण्याचा प्रवाह या संदर्भातील आहे, त्यामुळे तो गटात बसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न पुढचा 102, हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या. तर याप्रमाणे त्या जोड्या जुळतील. दायाबाद महाराष्ट्र, राखीगडी हरियाणा, लोथल गुजरात आणि कलिबंगन राजस्थान.
प्रश्न पुढचा 103. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. तर आपल्याला या घटना मांडायच्या आहेत. पर्याय खाली दबलेले आहेत, परंतु आपण उत्तर थेट पाहणार आहोत. मोठा प्रश्न असला दिसायसाठी अडचण येते, त्याच्यामुळे थोडंसं ते पर्याय खाली जातात. तर पहिली घटना घडली होती 3 नंबर, त्याच्यानंतर 4 नंबरची, त्याच्यानंतर 2 नंबर आणि नंतर 1 नंबर. आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. 104 नंबर. एबेल जन्सून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी रिकामी जागा या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. पुढचा प्रश्न. हे चिन्ह या कराराचे बोधचिन्ह आहे. तर हे जे आहे सिएटोचं चिन्ह आहे. प्रश्न 106. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा रिकामी जागा नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्टेटाईट. प्रश्न 107. पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा. तर ह्या सगळ्या तुम्ही साखळ्या वाचा, 4ही पर्याय वाचा, मी उत्तर सांगतो. तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागड जवळ सुदर्शन तलाव. तर हे सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये प्रांताधिकारी पुष्पगुप्त याने गुजरातमधील जुनागड जवळ सुदर्शन तलाव नावाचे मोठे धरण बांधले होते. प्रश्न 108. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे इथे पर्याय क्रमांक 1. आता ही चुकीची जोडी का? कारण ही चुकीची जोडी आहे कारण कुंभार संभव हे महाकाव्य महाकवी कालिदास यांनी लिहिलेले आहे, त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर माग हे बाकीचे जे आहेत ह्या बाकीच्या योग्य जोड्या आहेत. प्रश्न 109. इकडे गट अ गट ब जोड्या जुळवायच्या आहेत. तर हे आहेत मंत्री पत्रव्यवहार सांभाळतो, अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे आणि सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे या प्रकारच्या हे योग्य जोड्या आहेत. प्रश्न 110. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले कारण त्याचे कारण शोधा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचा पारिपत्य करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे वरील विधाने अभ्यासा, म्हणजे खालील विधाने अभ्यासा. हे 3ही विधाने अभ्यासायची आहेत. तर खाली अजून एक महत्त्वाचं आहे, वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत? कोणत्या देशाच्या? तर ही सर्व विधाने अमेरिका देशाच्या संविधानाच्या संदर्भातील आहेत. प्रश्न 112. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या रिकाम्या जागा सुरुवात होते. अर्थातच आपण रोजही घेतो उद्देशिकेची. प्रश्न 113. व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते, हे रिकामी जागा याचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क. प्रश्न 114. महाराष्ट्र विधान परिषद संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर यामधील चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 4, अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधानसभेवर विधान परिषदेवर नेमतात, हे चुकीचं विधान आहे. तर मात्र इतर 3ही विधाने वाचून घ्या, हे विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे विधाने वाचा. विधान 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. विधान ब, पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता. विधान क, पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यगट राष्ट्रांचा गट होता. तर वरील विधानातील योग्य पर्याय निवडायचा आहे. तर विधाने वाचून घ्या, पर्याय दाखवतो. तर यामधील कुठला पर्याय बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न 116. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामधील कलम रिकाम्या जागांनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. तर कुठला पर्याय बरोबर? तर पर्याय क्रमांक 2, 51. प्रश्न 117. मॅकमोहन रेषा रिकामी जागा या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. मॅकमोहन रेषा, तर याचं उत्तर आहे भारत व चीन, पर्याय क्रमांक 3. आता मॅकमोहन रेषा म्हणजेच काय आहे? ही भारत आणि चीन, विशेषतः अरुणाचल प्रदेशाची सीमा, या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आहे. ही कधी झालेली आहे? तर 1994च्या सिमला करारादरम्यान निश्चित करण्यात आली होती ही रेषा.
आणि पाकिस्तान दरम्यान जी रेषा आहे त्याला काय म्हणतात? रॅडक्लिफ रेषा म्हणतात. प्रश्न 118. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार रिकाम्या जागा या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. तर पर्याय क्रमांक 2 निवडणूक आयोग. प्रश्न 19. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. तर गटात न बसणारा जिल्हा आहे मुंबई उपनगर. पर्याय क्रमांक 1. आता मुंबई उपनगर हा जिल्हा इतरांपेक्षा वेगळा का? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु त्यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे कसे पूर्णपणे नागरी म्हणजे शहरी भागाचे असल्याने तिथे ग्रामीण लोकवस्ती सहसा नाही आणि म्हणून तिथे जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. उर्वरित ठिकाणी काय आहेत? सगळीकडे जिल्हा परिषद आहेत, तिथे जिल्हा परिषद नाही. प्रश्न 120. नगर परिषद मुख्याधिकारी. तर मग महानगरपालिकेचे कोण? तर याचं उत्तर आहे आयुक्त. पुढचा प्रश्न. रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड. झारखंड. मित्रांनो, छत्तीसगडचं म्हणजे झारखंडचं रांची काय आहे? हे राजधानी आहे आणि येथे विविध धबधबे निसर्गरम्य टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून रांचीला म्हटले जाते. प्रश्न 122. भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये रिकामी जागा प्रमाणवेळा निश्चित आहेत. भारतात एकच प्रमाणवेळ आहे तर ब्राझीलमध्ये 4 आहेत, 4 प्रमाणवेळा. आता आपल्याकडे एकच आहे पण ब्राझीलमध्ये कशामुळे 4? कारण त्याचा पूर्व पश्चिम रेखावृत्तीय जे विस्तार आहे ते खूप जास्त आहे, तिथे स्थानिक वेळेत मोठी तफावत आढळते. त्यामुळे अधिकृत कामकाजाच्या सुलभतेसाठी ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा निश्चित केलेल्या आहेत. प्रश्न 123. खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा. आता सगळ्यात आधी तुम्हाला मी स्थानमुक्त उद्योग मध्ये सांगतो. काय स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय? की असे उद्योग ज्यांना कच्च्या मालाच्या वजनाची किंवा विशिष्ट स्थानाची मर्यादा नसते, जसे हिरे तासणे, घड्याळ बनवणे म्हणजे घड्याळ, मोबाईल निर्मिती, हे जास्त स्थानिक माल गरज नसते या गोष्टीसाठी. तर असा उद्योग नाही ते ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 1 वस्त्र उद्योग. कारण का? हा प्रामुख्याने कापूस उत्पादक क्षेत्र, दमट हवामान आणि मजुरांची उपलब्धता यावर अवलंबून असतो, त्यामुळे तो स्थानमुक्त उद्योग नाही. मात्र हे सगळे आहेत. 124 नंबर. समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा. समान वैशिष्ट्य. तर इथे पर्याय क्रमांक 1. इथे सगळे काय आहेत? वाळवंट आहेत. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 जर विचार केला तर इथे एक कोकण किनारपट्टी आहे आणि बाकीचे सगळे पठार आहेत. तिसऱ्याचा जर विचार केला तर हे फक्त शहर आहे आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. अर्थात आपला पुणे सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, परंतु इतरांच्या तुलनेमध्ये हे आंतरराष्ट्रीय शहर जे आहे आपला जर विचार केला तर मुंबई आला असतं. आणि पर्याय क्रमांक 4. तर इथे तिबेट हा पठार आहे तर बाकीचे पर्वत आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न 125. भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केलेले असतात? अर्थातच पर्याय क्रमांक 2 निळा. प्रश्न 126. रिकामी जागा ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्मदा. भारताच्या मध्य भागातून वाहणारी नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन्ही प्रमुख नद्या पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात, म्हणून त्यांना पश्चिम वाहिनी नद्या सुद्धा म्हणतात. सोबतच अजून एक यामध्ये माहिती देऊ इच्छितो. गोदावरी, महानदी आणि कावेरी ह्या पूर्व वाहिनी नद्या असून त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. प्रश्न 127. भारतातील जागृत ज्वालामुखी रिकामी जागा येथे पाहाव्यास मिळतो. तर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंदमान बेट. हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आपल्याला अनुभवायला मिळतो आणि तो तिथे बॅरन बेटावर आहे. पुढचा प्रश्न. हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग रिकामी जागा कसा असतो? तर वाढतो, हवा जर कोरडी असेल तर. प्रश्न 129. आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात, कारण आफ्रिका खंडातील. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ही हिमशिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. यामध्ये आपल्याला एक उदाहरण सांगता येईल, आफ्रिकेतील किलिमांजारो. प्रश्न 130. बोरियल वने हा रिकामी जागा वन प्रकारात येतो. तर योग्य उत्तर आहे
समशीतोष्ण कटिबंधीय वने. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 131. तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित रिकामी जागा इतका गोठणबिंदू दर्शवतो. तर त्याचे उत्तर आहे उणे 130 अंश सेल्सिअस किंवा ऋण 130 अंश सेल्सिअस. आता हे का केले जाते? कारण अतिशय थंड प्रदेशातील तापमान मोजण्यासाठी तापमापीमध्ये पाऱ्याऐवजी अल्कोहोलचा वापर केला जातो, कारण अल्कोहोलचा गोठणबिंदू अतिशय कमी असतो. प्रश्न 132. दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, कारण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते. पुढचा 133 क्रमांक. भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी रिकामी जागा या विषयाचे आकलन आवश्यक असते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भूमाहिती शास्त्र. आधुनिक नकाशाशास्त्रामध्ये म्हणजे कार्टोग्राफीमध्ये संगणकीय प्रणाली आणि उपग्रहांचा वापर केला जातो. यामध्ये भूमाहिती शास्त्र, ज्यामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंगचा समावेश होतो, याचे आकलन असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे भूमाहिती शास्त्र याचा उपयोग केला जातो. 134 नंबर. पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो ते शोधा. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना पनामा कालवा जोडतो. हा जो आहे हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या दरम्यान असून तो अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा मानवनिर्मित जलमार्ग आहे बरं का. यामुळे जहाजांचा दक्षिण अमेरिकेला वळसा घालण्याचा मोठा वेढा वाचला. 135. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे रिकामी जागा नावाने ओळखली जातात कॅरिबियनमध्ये. तर कोणत्या? हरिकेन्स नावाने. पुढचा प्रश्न आहे वाळूचा दांडा हे भूरूप रिकामी जागा या बाह्य कारकामुळे तयार होतो किंवा होते. तर उत्तर आहे सागरी लाटा. प्रश्न 137. खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऊस उत्पादक क्षेत्राजवळ. प्रश्न 138. सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो. तर कोणत्या? तर पर्याय क्रमांक 4. अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. प्रश्न 139. किती वाजले असतील ते सांगा. रेखावृत्त हे आणि वेळ. 15 अंश पूर्व दुपारचे 12, 90 अंश पूर्व रिकामी जागा. तर सायंकाळचे 5 हे त्याचं उत्तर आहे. 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर रिकामी जागा तासांचा दिवस असतो. किती तासांचा दिवस असतो 22 जून रोजी? तर तो असतो 24 तासाचा. काय होते 22 जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धात कर्कवृत्तावर थेट चमकतो. या काळात पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे पूर्णपणे झुकलेला असतो. त्यामुळे आर्टिक वर्तुळापासून म्हणजे थेट उत्तर ध्रुवापर्यंत 24 तास सूर्यप्रकाश राहतो, म्हणून तिथे 24 तासांचा दिवस असतो. प्रश्न 141. हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी काय? तर पर्याय क्रमांक 1. हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार करतात. आता बघा हे कुठे तयार करतात? तर अतिउच्च अक्षांशाच्या किंवा ध्रुवीय प्रदेशात, उदाहरणार्थ जसं कॅनडा किंवा सायबेरिया, इथे हिवाळ्यात नद्या, सरोवरे आणि समुद्राचं पाणी गोठून बर्फाचा जाड थर तयार होतो. आणि या गोठलेल्या पाण्याच्या थरावरूनच जलमार्गावरून जड वाहनांसाठी वाहतुकीसाठी तात्पुरते रस्ते बनवले जातात. त्यांना हिमरस्ते असे म्हणतात. 142. लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते, त्याचे कारण? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शेती व उद्योगधंद्यांचा विकास अधिक असतो. पुढचा प्रश्न. साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते, कारण पर्याय क्रमांक 4. हवामान, खनिजे, शेती सर्व पूरक आहे. साओ पावलो कुठे आहे? तर हे आहे ब्राझीलमध्ये. हा प्रदेश खनिज संपत्तीने समृद्ध आहे. येथील समशीतोष्ण हवामान मानवी आरोग्यास सुसंगत आहे. तसेच कॉफीच्या उत्पादनासाठी म्हणजे शेतीसाठी हा प्रदेश जगप्रसिद्ध आहे. या सर्व अनुकूल घटकामुळे काय होते, इथे मानवी वस्ती अत्यंत दाट आहे. कुठे? ब्राझीलमध्ये आणि साओ पावलो. कमाल व किमान
चलातील फरकाच्या मूल्यास रिकामी जागा त्याची रिकामी जागा असे संबोधले जाते. कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची रिकामी जागा असे संबोधले जाते. काय संबोधले जाते? तर त्याची कक्षा असे संबोधले जाते. प्रश्न 145. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा. मळ्याची शेती. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादक नसलेली, तंत्रज्ञानाचा वापर कमी आणि भांडवल गुंतवणूक मोठी. या आहे मळ्याच्या शेतीचा पर्याय. प्रश्न 146. खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे युरोप. कारण युरोप खंडामध्ये अंतर्गत जलवाहतुकीचा प्रचंड विकास झालेला आहे. तिथे राईन, डॅन्यूब, होल्गा यासारख्या प्रमुख नद्यांना एकमेकांशी कृत्रिम कालवे बांधून जोडण्यात आलेले आहे, ज्यामुळे एका नदीतून दुसऱ्या नदीत अखंड जलवाहतूक करणे शक्य झाले आहे. 147 प्रश्न. नॉट्स हे परिमाण रिकामी जागा वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. तर नॉट्स तर हे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाते. याचा जास्तीत जास्त उपयोग हवामानशास्त्र आणि नौकानयनामध्ये वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरले जाते. प्रश्न 148. बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेस मुंबई शहर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे वायव्य दिशेस. बंगळुरूच्या वायव्य दिशेस मुंबई शहर स्थित आहे. यासाठी भारताचा नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. प्रश्न 149. बारखान हे भूरूप रिकामी जागाचे संचयन कार्य आहे. प्रश्न 149. बारखान हे भूरूप रिकामी जागाचे संचयन कार्य आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वारा. जेव्हा वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचा वेग मंदावतो तेव्हा तो आपल्यासोबत आणलेली वाळू एका ठिकाणी साचवतो. या वाळूच्या संचयनातून चंद्राच्या कोरीसारखा आकार तयार होतो. त्याला बारखान किंवा वाळूची छोटी टेकडी म्हणतात. हे आणि प्रश्न 150. आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात रिकामी जागा प्रकारचा पर्जन्य पडतो. याचं उत्तर आपल्या सर्वांना कॉमेंट करून द्यायचं आहे. याचं उत्तर मी संध्याकाळी किंवा 1 दिवसाच्या नंतर कॉमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवणारच आहे, परंतु आपण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. आपण यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. आपण फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.